नमस्कार सगळ्यांनो, मी अनिता वाडकर। किती छान दिसतंय ना कलरचं पीठ। तर चला पाहूया काय घेतले ते। इथं घेतले तांदूळ, उडदाची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ आणि स्वच्छ धुवून पाण्यातून आपण ते धुवून घेणार आहोत। तर मस्त धुवून झाल्यानंतर पाणी घालून आपण 4 ते 5 तास त्याला भिजत ठेवायचं आहे आणि 4-5 तासानंतर आपले तांदूळ आणि डाळ सर्व भिजल्यानंतर आपण ते छान मिक्सीला लावणार आहोत। इथं घेतलेला आहे थोडासा इडली रवा। तर 1 वाटी इडली रवा मी इथं घेणार आहे। त्या वाटी रव्यात थोडंसं पाणी टाकून मी तो स्वच्छ धुवून घेणार आहे रवा पण, कारण कधी कधी काळी वरती थोडेसे कण येतात। यानंतर आपण एका जारमध्ये घेणार आहोत 1 मिरची आणि 2 लसणाची पाकळ्या आणि त्याच्यामध्ये आपले भिजलेले तांदूळ घालून मी ते छान बारीक वाटून घेणार आहे। आणि वाटून झाल्यानंतर आपण भिजवलेल्या रव्यामध्ये हे पीठ टाकणार आहोत आणि त्यानंतर ह्याच्यात टाकणार आहोत थोडासा खायचा सोडा आणि ते मस्त फिरवून आपण फार जाड नाही फार पातळ नाही अशी कन्सिस्टन्सी ठेवून हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत रात्रभर आणि त्याला आंबवून द्यायचं आहे। तर पाहू शकताय सकाळी मस्त असं पीठ आपलं फुगून टम झालेलं आहे, मस्त आंबवून आलेलं आहे। तर इथं घेतलेलं आहे मी 1 बीटरूट आणि त्याचं साल काढून घेणार आहे आणि त्यानंतर ते बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला। तर पूर्ण सालपट काढून झाल्यानंतर मी ते चिरणार आहे आणि यानंतर आपण बारीक तुकडे मिक्सरमध्ये घालून मस्त अशी त्याची पेस्ट करणार आहोत। तर पेस्ट आपली करून झालेली आहे आणि आता मी पिठात टाकणार आहे थोडंसं मीठ। तर मीठ आधी रात्री घालायचं नाही आहे, सकाळी आपण जेव्हा नाश्ता बनवतो त्याच वेळी घालायचं आहे। त्यानंतर घातली थोडीशी कोथिंबीर, इथं तुम्ही कांदासुद्धा घालू शकताय। आणि आता मी ह्याच्यात घालत आहे मिक्सरला लावलेलं आपलं बीटरूट। तर ह्यामुळे पिठाला पहा किती मस्त कलर आलेला आहे आणि आज मी बनवणार आहे मस्त असा कलरफुल नाश्ता आणि लहान मुलांना मस्त कलर बघून ते खावंसं वाटेल आणि आवडेल। पाहू शकता किती छान रंग आलेला आहे। तर इथं तव्यावरती गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता तवा पाहिल्यानंतर कळालंच असेल आपण काय बनवणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत गुळपांग किंवा आप्पे आणि आता मी ह्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपलं मस्त असं पिंकिश कलरचं जे पीठ तयार झालेलं आहे ते मी त्याच्यात घालून घेत आहे। तर मस्त असे मऊ खुसखुशीत आणि छान असा हा नाश्ता सगळ्यांना लहान मोठ्यांना आवडण्यासारखा आहे। आणि ह्याच्यामध्ये आलं लसूण टाकल्यामुळे पीठ खूपच छान हलकं होऊन येतं आणि त्याच्यात तूर डाळ घातल्यामुळे वरती त्याच्यात थोडासा क्रिस्पीपणासुद्धा येतो। तेव्हा हरभरा डाळ आणि तूर डाळ थोडीशी घालून तुम्ही बनवू शकताय। तर पाहू शकता इथं किती मस्त कलर आला आणि पिठाच्या कलरपेक्षाही बनवल्यानंतर त्याचा डार्क पिंकिश कलर आलेला आहे, मस्त दिसत आहे। आणि ती लसूण आणि 1च मिरची टाकलेली आहे तरी पण त्याचा वास मस्त येतो भाजते वेळी आणि टेस्टही छान लागते। तर इथं आता आपले आप्पे तयार झालेले आहेत। आता मी ते काढून घेते। तर कुणी फड्ड म्हणतं, कुणी आप्पे म्हणतं, कुणी गुळपांगी म्हणतं, त्याला वेगवेगळी नावं आहेत प्रत्येक। इथं पहा किती छान दिसतात ना। चला तर सर्व करून घेऊयात आणि मी ते सर्व केलेले आहेत चटणी आणि आपल्या काळा वाटण्याची उसळ बनवलेली आहे मसाला टाकून रबरबीत। आणि चला आता मी ही गरमागरम नाश्ता करून घेते। सखीनो तुम्हीही करून पहा, खाऊन पहा आणि आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका। नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद सखीनो, पुन्हा भेटू।